नमस्कार, स्वागत आहे तुमचं तिखट पाहुणचार रेसिपीज मध्ये। आज आपण मस्त खमंग फोडणीची काकडीची कोशिंबीर तयार करतोय। त्यासाठी बघा, कुठल्याही प्रकारची काकडी घेऊन ती स्वच्छ धुवून त्याची साल काढून ती बारीक चिरून घ्यायची। तर काकडी तुम्ही किसूनही घेऊ शकता। नंतर इथे एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेऊन तोही स्वच्छ धुवून पुसून बारीक चिरून घेतला आणि त्याचप्रमाणे गाजर सुद्धा धुवून त्याची साल काढून मात्र ते चिरून न घेता इथे मी बारीक किसणीने किसून घेतलं। हवं तर तुम्ही चिरूनही घेऊ शकता। आता एक मध्यम आकाराचा कांदा घेतला, त्याची साल काढून तो सुद्धा बारीक चिरून घ्यायचा। तर इथे मी काकडी, गाजर, टोमॅटो आणि कांदा याचा समावेश केलेला आहे। या व्यतिरिक्त कोबी सुद्धा घालू शकता। आता एक हिरवी मिरची त्याचे 2 भाग करून ती बारीक चिरून घेतली आणि त्यासोबतच भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर। आणि आता हे सर्व चिरलेलं साहित्य एका बाउल मध्ये काढून घ्यायचं। तर त्यामध्ये बारीक चिरलेली काकडी, टोमॅटो, किसलेला गाजर, बारीक चिरलेला कांदा, भरपूर अशी कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ घातलं। आणि आता हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून मीठ हे चांगलं एकजीव होईल। तर कमी वेळामध्ये अगदी पटकन ही कोशिंबीर तयार होते आणि उन्हाळ्यामध्ये तर आवर्जून तुम्ही या पद्धतीची कोशिंबीर करून खा, त्यामुळे शरीराला थंडावाही मिळतो। तर बघा, आता हे मिक्स झाल्यानंतर यामध्ये दही घालायचं। तर अर्धा वाटी दही घेतलं। तर दही हे छान फ्रेश आणि घट्ट आहे, तर यामध्ये अगदी थोडीशी साखर घालायची आणि चांगलं चमच्याने हे फेटून घ्यायचं, म्हणजे यामध्ये गाठी राहणार नाही। दही सुद्धा चांगलं क्रीमी टेक्स्चरचं होईल आणि एकजीव होईल। तसं स्मूथ चांगलं दही करून घेतलं म्हणजे साखरही चांगली वितळते। तर हे फेटलेलं दही आपण या सॅलेड मध्ये घालून घेऊ आणि चांगलं मिक्स करून घेऊ। तर दही घातल्यानंतर ही कोशिंबीर तुम्ही अशीही खाऊ शकता, छानच लागते। परंतु यावर मी तडका देणार आहे। तर 2 छोटे चमचे तूप हे गरम करून घेतलं, त्यामध्ये मोहरी छान तडतडली की थोडंसं जिरं घालायचं। जिरंही छान तडतडलं की लगेच बारीक कट केलेली हिरवी मिरची, कढीपत्ता आणि अगदी थोडासा हिंग घालायचा। चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि ही चरचरीत फोडणी तयार मिश्रणावर घालायची। बघा, मस्त चरचरीत अशी फोडणी तयार झालेली आहे। चांगलं मिक्स करून घेऊ। तर या ठिकाणी मी तुपाचा वापर केला, तुम्ही फोडणीसाठी तेलही वापरू शकता। तर आता हे चांगलं मिक्स करून घेतलं। बघा तर उन्हाळा विशेष मस्त झटपट अशी कोशिंबीर तयार झालेली आहे। याला तुम्ही काकडीची कोशिंबीर म्हणा किंवा मिक्स सॅलेड कोशिंबीर म्हणा, चवीला छानच लागते। अप्रतिम अशी तयार झालेली आहे। उन्हाळ्यामध्ये जेवणाच्या ताटात आवर्जून असावी अशी ही कोशिंबीर आहे। नक्की ट्राय करून बघा। आजची तुम्हाला ही आपली झटपट रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा आणि अशा साध्या सोप्या मराठमोळ्या रेसिपीज बघण्यासाठी आपल्या तिखट पाहुणचार रेसिपीजला नक्की फॉलो करा। चला तर मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका झटपट रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।